एकीकडे राज्यभरातले शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाकडे डोळे लावून बसलेले आहेत, तर कर्जमाफी केल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नसल्याचं वक्तव्य केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय। मोदी सरकारच्या 3 वर्षपूर्तीनिमित्त नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत गडकरी बोलत होते। शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणणं गरजेचं असल्याचं गडकरी म्हणाले। दरम्यान दारूबंदी पुन्हा सुरू करण्यासाठी महापालिकेकडे महामार्ग वर्ग करणाऱ्या राज्य सरकारचे गडकरींनी कान उपटलेत। महामार्ग डिनोटिफाय करणाऱ्या राज्य सरकारला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून निधी मिळणार नसल्याचं गडकरींनी स्पष्ट केलंय। यावेळी बोलताना नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले आपण पाहूया। विदर्भात जोपर्यंत 50% सिंचन होत नाही, इरिगेशन होत नाही, तोपर्यंत विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबत नाही। आणि म्हणून 24 तास वीज विजेच्या पंपाला मिळणं, 24 तास सकाळी 8 ते संध्याकाळी 5 जरी मिळालं तरी खूप आहे। आणि त्याच्याबरोबर आपल्याकडे पाण्याची उपलब्धता होणं, याच्यावरही पण जलसंवर्धन खात्यातून दोन्ही कामं सुरू आहेत। कर्जमुक्तीची मागणी ही नेहमीच विरोधी पक्ष आम्ही होतो, आम्ही करतो ते करतो। कर्ज माफ पण झाली आहे, पण त्यांनी प्रश्न सुटलेला नाही आहे। आणि म्हणून सिंचनाचा प्रश्न सोडवणं आणि हे शेतीपूरक त्या भागातले जे 4-5 गोष्टी ज्या आता आपण करतोय त्या यशस्वी करणं, यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण थांबवू शकतो। नहीं, अभी तक मैंने कोई डिनोटिफाई नहीं किया और मैं करूंगा नहीं मेरी तरफ से। राज्य सरकार अगर मुझे कोई प्रस्ताव भेजती है तो मैं विचार करूंगा, मैं अपने तरफ से नहीं करूँगा। मान लीजिए कि अगर राज्य सरकार का ऐसा प्रस्ताव भेजा, ये जो फंड मिलता है वो नहीं मिल पाए, बंद हो गया। मैं काम नहीं कर पाऊँ। मैंने जलगांव में 800 करोड़ मंजूर किए थे, वहाँ के कारपोरेशन ने प्रस्ताव करके और सब करके डिनोटिफाई किया, और जब वो कोर्ट में गए तो कोर्ट ने फटकार लगाई, वापस आया। तो मैंने उनको कहा तुम करना है तो करो, मैं काम नहीं कर पाऊँ। मैं उसी रोड पर काम कर सकता हूँ जो NH है।